आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण असतो. दीप अमावास्या म्हणजेच आषाढी अमावास्या या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला महत्त्व आहे. समृद्धी, मांगल्य आपल्या आयुष्यामध्ये नांदावं या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावास्या साजरी केली जाते. आषाढानंतर श्रावण हा हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते. यंदा 24 जुलै रोजी आषाढ अमावास्या आहे. तिलाच दीप अमावास्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात. या दिवशी देवघरातील दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावरती मांडून रांगोळी काढून यथासांग पूजा केली जाते. या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावास्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात जेणेकरून त्यांच्या वंशजांना समाधान मिळावे. अशा परिस्थितीत जेव्हा ते परततात तेव्हा त्यांच्या मार्गावर अंधार होऊ नये म्हणून दिवे लावले जातात, जेणेकरून परतताना त्यांचा मार्ग दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावा. यामुळे अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी दिवे दान केल्याने ते प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. भगवान शिव यांना समर्पित श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलै 2025 शुक्रवार या दिवसापासून होत आहे. या महिन्यात येणारी अमावास्या 24 जुलै 2025 गुरुवार या दिवशी आहे. अमावास्या तिथीची सुरुवात 24 जुलै 2025 मध्ये रात्री 2:28 पासून सुरू होत आहे आणि समाप्ती 25 जुलै 2025 मध्ये सकाळी 6:15 पर्यंत म्हणून 24 जुलै 2025 गुरुवार दिवशी दीप अमावास्या असणार आहे. या दिवशी गुरुपुष्य योग ही आहे. संध्याकाळी 4:43 पासून आरंभ होत असून दुसऱ्या दिवशीपर्यंत सकाळी 5:39 पर्यंत असणार आहे. तर या दिवशी सर्वप्रथम घरातील सर्व दिवे काढावेत. गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून त्यांची साफसफाई करावी. यानंतर स्वच्छ पुसून काढायचे आहेत. देवासमोर एक पाट मांडून त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. पाटावरती आपल्याला सर्व दिवे मांडायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला इथे गणपती बाप्पांची पूजा आपण करून घेणार आहोत. देवघरामध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा केली असेल तर अशी वेगळी पूजा करण्याची गरज नाही. देवघरासमोरच आपल्याला जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तिथे स्वस्तिक काढून त्याच्यावरती आपल्याला चौरंग मांडायचा आहे. एक कपडा अंथरून त्याच्यावरती आपल्याला सर्व दिव्यांची मांडणी करायची आहे. तर इथे पहा, गणपती बाप्पांना मी आधीच अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे गणपती बाप्पांच्या मूर्तीला मी इथं स्थापित केलेलं आहे. विड्यांच्या जोड पानावरती आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची मूर्ती त्याच्यावरती ठेवणार आहोत. नंतर आपण जे दिवे घेतलेले आहेत, आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असतील तेवढे पूजेमध्ये घ्यायचे आहेत. प्रत्येक दिव्याच्या खाली म्हणजे आपण अक्षदा ठेवायच्या आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. रोज संध्याकाळी देवापुढे दिवा लावून शुभं करोती म्हणण्याची पद्धत पूर्वापार आहे, पण हल्ली लोक ते विसरले आहेत. अशा लोकांनी किमान या दीप अमावास्येच्या दिवसापासून ही सवय पुन्हा अंगवळणी पाडावी. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लख्ख करून ठेवावे. समई, पंती, निरांजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे आहेत. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी ही अमावास्या असावी म्हणून या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते. शिवाय या दिवशी लहान मुलांनाही ओवाळण्याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राणालाही प्राणज्योत असं म्हटलं जातं. हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे. म्हणूनच मुलांना वंशाचे दिवे म्हटले जाते, जे वंश उजळून काढतील असे मानले जाते. यमुनेच्या तीरावरती जेव्हा गायी गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावरती स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची
दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे असा प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस असं म्हटलं जाऊ लागलं. प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्यही नवीन उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळले जाते. आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला संस्कार विधी आहे. याचा संबंध कृष्ण कथेत आहे. तर इथे पहा, सर्व दिव्यांमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तुपाच्या वातीही लावलेल्या आहेत. मुलांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवेही मी बनवून घेतलेले आहेत. सर्व दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहे. दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करायची आहे. पूजेमध्ये पक्वानांचा महानैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मंत्रही म्हणायचा आहे. दीप सूर्याग्नी रूपत्व तेजसा तेज उत्तमम गृहानमतृका पूजा सर्व कामप्रदो भव. तर याचा अर्थ आहे, हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती त्यामुळे होते असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. तर दीप अमावस्येच्या दिवशी देवापुढे विविध प्रकारचे दिवे मांडून त्यांची पूजा केली जाते. घरातील दिव्यांबरोबरच आजच्या दिवशी कणकेचे दिवे बनवण्याची ही पद्धत आहे. तर या दिवशी कणकेचा दिवा करून लावल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभते. काही जणांकडे हे दिवे गोड करतात तर काही जणांकडे हळद घालून साधे करतात. अनेक घरांमध्ये बाजरीच्या पिठाचे दिवे करण्याची ही पद्धत आहे. तर एका बाउलमध्ये गूळ घेऊन त्यात पाणी घालून हा गूळ विरघळून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरीकडे कणकेत थोडेसे मीठ आणि तेल घालून त्यामध्ये गुळाचे पाणी घालायचे आहे आणि त्याची घट्टसर अशी कणिक मळायची आहे. या कणकेतून छोटे गोळे काढून या गोळ्यांना मध्यभागी बोटाने दाबून पुढे वातीसाठी टोकं करायची आहेत. तर एकसारखे दिवे केल्यानंतर त्यामध्ये तूप किंवा फुलवात घालून देवापुढे या दिव्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर घरातील मुलाबाळांनाही या दिव्यांनी ओवाळण्याची रीत आपल्याकडे आहे. तर या दिवशी पुरणाचे दिंडेसुद्धा आपण उकडून घेऊन पक्वान म्हणून या दिवशी नैवेद्य दाखवून ते खातात. तर अशा एका कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून ती देवापुढे ठेवायची आहे. तर अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसाच ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. तर सर्व दिव्यांमध्ये आपल्याला वाती घालायच्या आहेत. कापसाच्या फुलवाती किंवा जोडवाती आपण यानंतर आपण सर्व दिवे प्रज्वलित करून घेऊयात. सर्व दिव्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत. त्यानंतर प्रज्वलित दिवे करून आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आहे. दीप अमावस्येच्या दिवशी पौराणिक कथा वाचायची आहे आणि आरती करायची आहे. त्यानंतर देवाला दूध साखरेचा आपण नैवेद्य दाखवणार आहोत. या दिवशी हात जोडून शुभंकरोती म्हणावे. आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. दीपपूजन केल्याने घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे. शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यानरात. दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी अशी प्रार्थना करावी. आरोग्याला धनसंपदा म्हटले गेले आहे कारण माणूस निरोगी असेल तरच तो विविध कामात सहभागी होऊ शकतो. आपला शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास करू शकतो. दिलेले कार्य उत्तमरित्या पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्यच नसेल तर तो समाजाला, त्याच्या परिवाराला भार स्वरूप असतो. रोगी माणसाला सुख, समाधान मिळू शकत नाही. त्याने कमवलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते.
म्हणूनच शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमवण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणेच जास्त योग्य आहे. तर जो शुभकारक आहे, कल्याणकारक आहे, आरोग्यदायक आहे, धनसंपदा आणि शत्रुबुद्धी यांचा विनाश करत आहे, तर अशा दिव्याला आपण नमन करणार आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.